हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण दम बिर्याणी बनवणार आहोत। त्याची सामग्री अद्रक लसूणची पेस्ट आहे, गरम मसाल्याची पावडर आहे, पुदिना, मिरची, दही, आपण अंबारी मसाला, लाल मिरची पावडर, धना पावडर, हळद, मीठ आणि लाल तिखट घेतलेले आहे। आता हे 1 किलो चिकन आहे। आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करत आहोत। हे गरम मसाल्याची पावडर आहे, लवंग, मिरे, दालचिनी, मोठी इलायची, जिरं सगळं घेतलेलं आहे, त्याची पावडर केलेली आहे। अद्रक लसूणची पेस्ट, त्याच्यामध्ये आपण पुदिना टाकलेला आहे, 8-9 मिरच्या टाकलेल्या आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। दही सुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता सगळं एक जीव करून घ्यायचं आहे, हे मॅरिनेट करून घ्यायचं आहे छान। आता आपण 6-7 कांदे चिरून घेतलेत। आता आपण एक टोप ठेवलेला आहे तापायला, त्याच्यामध्ये आपण 8-9 चमचे तेल टाकलेलं आहे। आता तेल चांगलं छान गरम होऊ द्यायचं आहे। आपलं तेल गरम झालेलं आहे, आपण त्याच्यामध्ये आता तेजपत्ता टाकलेला आहे। आता आपण कांदे टाकतोय। कांदा चांगला छान गोल्डन ब्राऊन होऊसपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला। आपला कांदा चांगला लाल झालेला आहे, गोल्डन ब्राऊन कलरचा। आता आपण याच्यामध्ये चिकन सोडायचं आहे आपल्याला। आपण सगळं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे। आता त्याच्यात आपण 2 टोमॅटो टाकत आहे। आता हे टोमॅटो थोडेसे परतून घेतले का त्याचा थोडासा ज्यूस निघू द्यायचा आहे। तुम्हाला हवे असेल तर टोमॅटो टाका, नाही तर स्किप पण करू शकता। आता आपले टमाटे सॉफ्ट झालेले आहेत चांगले। आता आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन टाकतोय त्याच्यात। आता हे चिकन छान असं मंद आचेवरती आपल्याला शिजून घ्यायचं आहे। त्याच्यात पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आहे। आता हे बघा, आपलं चिकन असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर चांगलं मिक्स झालं की मग त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून वाफ द्यायची। 10 ते 15 मिनटं आपल्याला वाफळून घ्यायचं आहे ते झाकण ठेवून। छान आपण मिक्स केलेलं आहे, असंच मिक्स करून घ्या तुम्ही पण। आता आपण त्याच्यावर झाकण ठेवले, 10 ते 15 मिनटं त्याला वाफळू द्या। आपण एका पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हिरवी इलायची, दालचिनी, चक्रीफूल टाकलेले आहे। मी 1 किलो तांदूळ घेतलेला आहे। आता हा छान धुवून घ्यायचा आणि भिजत ठेवायचा आहे। अर्धा ते 1 तास पाणी तांदूळ भिजत ठेवायचा। आता या पाण्याला उकळी आलेली आहे, आपला तांदूळ पण छान भिजलेला आहे। आता आपण हा त्याच्यामध्ये ॲड करतोय। आपला भात झालेला आहे। आता हे लिंबू पाणी, 1 लिंबूचा रस टाकलेला आहे आपण त्याच्यात। आता आपण हा खायचा कलर आहे, फूड कलर आहे, ऑप्शनल आहे। तुम्हाला टाकायचा असेल तर टाकू शकता, नाही टाकला तरी चालेल। तुम्ही केसर वगैरे वापरत असाल तर ते टाकू शकता। दुधामध्ये ते भिजवून केसरचं पाणी दूध टाकून द्यायचं आणि वरतून आता पुदिना टाकायचा आहे आणि ह्याला असं छान असं 5 मिनटं अजून दम लागू द्यायचा। आता याच्यावरती एक प्लेट ठेवा आणि त्याच्यावर काहीतरी वजन ठेवा। वजन ठेवल्यामुळे त्याला छान असं दम बसेल, वाफ त्याची गेली पाहिजे नाही चारी बाजूनी। आपली दम बिर्याणी तयार आहे। तुम्ही आता बघू शकता, एकदम मोकळी झालेली आहे। तांदूळ कसा एकदम छान मोकळा झालेला आहे, खायला सुद्धा चविष्ट लागते। आपली दम बिर्याणी तयार आहे। आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।
थँक्स फॉर वॉचिंग.